सर्वांना आवाज येतोय? सर्वांना लिहिलेलं दिसते का? हॅलो हा दिसतंय हॅलो सर. हो हो दिसतंय. हॅलो हो सर. हो सर. हॅलो हॅलो हो सर दिसतंय. ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू पी असेल तर ग्रुप काय होता? सायक्लिक. ग्रुप काय होता? सायक्लिक. ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू पी स्क्वेअर असेल तर ग्रुप काय होता? ॲबिलियन. नीड नॉट बी सायक्लिक. आता ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू पी इंटू क्यू. पी इंटू क्यू. ओके, एक खूप महत्वाची ऑर्डर असते पी इंटू क्यू. ओके, तर पी इंटू क्यू, तर पी आणि क्यू दोन्ही प्राईम नंबर पाहिजेत. ओके, प्राईम नंबर पाहिजे. आता डिस्टिंग वगैरे सांगायची गरज नाही, कारण पी आणि क्यू दोन डिस्टिंग असतीलच म्हणून पी आणि क्यू लिहिलेलं आपण. तर पी आणि क्यू काय असणार? डिस्टिंग असणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये पी डझंट डिवाइड क्यू मायनस वन असेल म्हणजे इथं दोन प्राईम आहेत. ओके, आता दोन प्राईम मध्ये ऑब्विसली पी ने जर क्यू मायनस वन ला भागत असेल तर एक लहान आणि एक मोठा असणार आहे. आता प्राईम नंबर आहेत म्हणजे एक लहान आणि एक मोठा असणार आहे. जर पी न क्यू मायनस वन ला भट नाही केला तर जी सायक्लिक असतो. जी हा सायक्लिक ग्रुप असतो. काय सांगितलं मी? जर पी न जी मायनस वन ला भाग नाही केला तर जी काय असतो? सायक्लिक असतो. ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 6. ओके, ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 6. घेऊया आपण 6, बघू काय होते. 6 ला मी 2 इंटू 3 लिहू शकतो. तर याच्यामध्ये 2 ने 3 मायनस 1 ला भाग जातोय बघा. 3 मायनस 1 म्हणजे 2. 2 ने 2 ला भाग जातोच ना. 2 ने 2 ला भाग जातोच. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल ह्या याच्यासाठी एक्झाम्पल सुटेबल नाही. दुसरं एक्झाम्पल घेऊया. ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 3 इंटू 5, 15, 15. ओके, 3 आणि 5 प्राईम आहे, बरोबर. तर 3 डिवाइड करता याला बघूया. 5 वजा 1, तर याला तुम्ही काय लिहू शकतो? 3 5 मधून 1 केलं म्हणजे 4. 3 ने 4 ला भाग जातो का? नाही. जे जी काय असणार आहे? सायक्लिक. ओके, जी काय असणार आहे? सायक्लिक. अजून एक ग्रुप घेतो. ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 5 इंटू 7. 5 इंटू 7. जी सायक्लिक. 5 डझंट डिवाइड 7 मायनस 1. 7. म्हणजेच 5 ने 6 ला भाग जात नाही. म्हणजे जी काय असणार आहे? समजलं का? ऑर्डर ऑफ जी, बघा आपण आता मी तुम्हाला जे शिकवते मी तुम्हाला अजून बेसिक थोडस हे केलंय, पण मी तुम्हाला थोडस एक्झाम वर डिटेल जातोय आणि जे आपल्याला लागणार आहे, जे एक्झाम्पल लागणार आहे, तुम्ही डिटेल मध्ये पूर्ण घेणार आहे. ओके, पूर्ण डिटेल मध्ये एक्झाम्पल घेणार आहे. ओके, तर ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 3 into 5. 3 doesn't divide 4, so G is cyclic. Order of G is equal to 5 into 7. 5 doesn't divide 6, so G is cyclic. मग तुम्ही सांगा, 65 ऑर्डरचा ग्रुप सायक्लिक असेल का? 65 ऑर्डरचा ग्रुप सायक्लिक असेल का? हो. जी इज अ सायक्लिक. यस सर. येस. ओके, हा जो रिझल्ट आहे काय सांगते बघा. जर ग्रुप सायक्लिक असेल ना, म्हणजे समजा आता इथे कसं झालं की 15 ऑर्डरचा ग्रुप सायक्लिक आला.
पण तुम्हाला एक 15 ऑर्डरचा सायक्लिक ग्रुप माहिती आहे का रे? सांगा बरं, तुम्हाला एक माहिती आहे, शुअरली माहिती आहे, एक 15 ऑर्डरचा पण सायक्लिक ग्रुप असतो. कोण असेल? Z15. येस, व्हेरी गुड. कोणता असणार आहे? Z15. Z15 हा जो ग्रुप आहे त्याची 15 ऑर्डर आहे, तो सायक्लिक आहे. 15 ऑर्डरचा Z15. आता झेड आपण आपल्याला माहिती आहे ना, ZM नेहमी काय असतं? सायक्लिकच असतं ना, नेहमी नेहमी सायक्लिक असतं. का? तर या एम आता आपण जसं Z4 बघितला वगैरे काल बघितलं ना आपण, की त्या एलिमेंट पासून सगळे एलिमेंट तयार ह्या ग्रुपमध्ये वन पासून सगळे एलिमेंट तयार करू शकतो, म्हणजे ग्रुप सायक्लिक आहे. मग आता मी जो ग्रुप बोलतोय मग तो Z15 आहे का? अजून दुसरा कुठला आहे? तर ह्याची सगळ्यात चांगली गोष्ट लक्षात ठेवा. सो मी तुम्हाला काल सांगितलं होतं, पी ऑर्डरचा कोणता माहितीये का? जगामध्ये पी ऑर्डरचा एकच ग्रुप असतो, तो म्हणजे ZP. म्हणजे Z5, Z7, 5 ऑर्डरचा Z5 असणार, 7 ऑर्डरचा Z7 असणार. तसं जगामध्ये 15 ऑर्डरचा एकच ग्रुप असणार आणि तो Z15 असणार. कारण 3 doesn't divide 4, P doesn't divide Q, then Z is cyclic, and that G is nothing but ZPQ. हा जो G आहे तो जो G दुसरा तिसरा नसून तो ZPQ आहे. काय सांगितलं मी? तो जो ग्रुप आहे G तो दुसरा तिसरा कोण नसून तो ZPQ आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं ते? हा जो ग्रुप आहे तो दुसरा तिसरा नसून तो ZPQ आहे. मग मला सांगा, 35 ऑर्डरचा जो सायक्लिक ग्रुप म्हणतोय आपण, तो कोण आहे? Z35 आहे. सिमिलरली 65 ऑर्डरचा जो ग्रुप आहे तो Z65 आहे. जर कोण म्हणलं तर 15 ऑर्डरचा एक नॉन ॲबिलियन ग्रुप आहे, असेल का? नाही. का नाही 15 ऑर्डरचा नॉन सायक्लिक ग्रुप, नॉन ॲबिलियन ग्रुप? का नाही? बोला. सायक्लिक आहे. Every cyclic group is ability. सायक्लिक. येस, कारण 15 ऑर्डरचा ग्रुप सायक्लिक आहे म्हणजे ते सायक्लिक असेल तर ॲबिलियन असतो. हा रिझल्ट तर सांगायची गरज नाही ना मी, की एवढी सायक्लिक ग्रुप इज ॲबिलियन. सायक्लिक आहे म्हणजे तो ॲबिलियन असणारच आहे ना. ठीक आहे, सायक्लिक आहे म्हणजे तो ॲबिलियन असणारच आहे. जर सायक्लिक ग्रुप असेल तर तो ॲबिलियन असणारच आहे. ठीक आहे. हॅलो, हा, जरे सर. बोला की. आपण झेडएम सायक्लिक म्हणतो, करेक्ट? सायक्लिक म्हणतो, येस सर. बरोबर. मग आता आपण जो रिझल्ट यूज करतोय, इफ ऑर्डर ऑफ दिस पी क्यू अँड पी डझन डिवाइड क्यू -1, देन इट इज सायक्लिक, करेक्ट? मग आपण जे ऑर्डर 6चा घेतलेला होता, फॉर एक्झाम्पल Z6 जर आपण घेतला, मग ह्यामध्ये 6 फॅक्टर 2 × 3 6 केला, म्हणजे 2 × 3 केलं, त्यामध्ये तर 2/2 होतं की? काय काय सर? आपण काय म्हणतो, झेडएम सायक्लिक, करेक्ट? बरोबर. मग Z6 सुद्धा सायक्लिक होतो, करेक्ट? ZPQ सायक्लिक होतो. बरोबर. मग ZPQ म्हटलं तर आता Z6 जर आपण घेतलं, कारण की P × Q म्हणजे 2 × 3 6 होतं ते, करेक्ट? मग त्या रिझल्ट मध्ये तर ते 2 डिवाइड करतं की 3 - 1 ला. आता तेच सांगणार आहे, ऑर्डर ऑफ G इज इक्वल टू, त्याच्याबद्दल थोडस पुढे म्हणून मागे ठेवलं एक्झाम्पल, P × Q अँड P डिवाइड्स Q - 1. तर त्यावेळेस करेक्ट. PQ ऑर्डरचे 2 ग्रुप असतात. एक ZPQ असतो आणि दुसरा एक नॉन ॲबिलियन ग्रुप असतो. जर डिवाइड केलं तर एक ZPQ असतो आणि एक नॉन ॲबिलियन ग्रुप असतो. ZPQ म्हणजे समजा तो इथं 6 होतं ना, तर तो
Z6 असणार आणि नॉन अबेलियन ग्रुप त्याच ऑर्डरचा S3 असतो. सर लक्षात आला आता? जर डिवाइड झालं तर ओके दोन ग्रुप, ओके. दोन प्रकारचे ग्रुप असणार. जर डिवाइड नाही झालं, तर दोन प्रकारचे ग्रुप तर असणार. रेग्युलर ZPQ. यस, एक रेग्युलर ZPQ असणार, दुसरा एक नॉन अबेलियन ग्रुप S3 असणार. ओके, एकच मिनिट सर, एकच मिनिट. ओके ओके. हॅलो हॅलो, हा नमस्ते सर, काय झालं? हा, ओके ओके ओके. चालेल, आता मी ऑनलाईन लेक्चरमध्ये झालं पण बघतो. ओके ओके. ओके, तर जर डिवाइड झालं, तर दोन ग्रुप असणार आहेत. एक सायक्लिक असणार आणि दुसरा नॉन अबेलियन असणार. अजून एक्झाम्पल घेतो. ऑर्डर ऑफ G इज इक्वल टू 2 into 5, 10 झाली. 2 divides 5 minus 1, that means 4. जर भाग गेला तर Z किती आहे? 10 आहे. आणि दुसरा एक नॉन अबेलियन ग्रुप असतो, नॉन अबेलियन. प्रत्येक वेळेस आपल्याला नाव माहित असेल असं नाही, पण एक नॉन अबेलियन असतोच. आणि तो कोण असणार? एक तर माहिती आहे आपल्याला, D5 असतो तो. D5 काय आहे वगैरे आपण DN मध्ये बघणार डिटेल मध्ये. अजून आपण SN ग्रुप डिटेल मध्ये बघणार आहे. तर तुम्हाला मी आयडिया द्यायला लागलो की असं असं घडतंय. ठीक आहे. परत ऑर्डर ऑफ G इज इक्वल टू समजा 3 गुणिले 7 असं आहे. तर किती झालं बघा, 3 गुणिले 7 म्हणजे 3 गुणिले 7 म्हणजे किती झालं? 3 divided by 6. ओके, तर 21 ऑर्डरचा जो ग्रुप आहे ना, 21 ऑर्डरचे दोन प्रकारचे ग्रुप असणार आहेत. कारण 3 divides 6, तर एक सायक्लिक असणार, तो Z21 असणार, आणि दुसरा एक नॉन अबेलियन ग्रुप असणार आहे. नॉन अबेलियन म्हणजे नॉन सायक्लिक पण असणार. ठीक आहे, नॉन अबेलियन ग्रुप. तो कोण आहे? तो आपल्याला त्याचं नाव माहित असावं असं काही गरजेचं नाही. ऍटलिस्ट तुम्हाला एक 12 किंवा 10 पर्यंत प्रत्येक ग्रुपचं नाव माहित पाहिजे. काल आपण 6, 7, 8 पर्यंत पाहिले होते. सांगणार तुम्ही. ठीक आहे, इम्पॉर्टन्स 2 ग्रुप असतात. मग तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारतो, तुम्ही विचार करून सांगा. हॅलो, एक मिनिट. जर डिवाइड करत नसेल तरच असतो ना जरी सर, डिवाइड करत नसेल किंवा असेल तर? डिवाइड करत असेल म्हणजे सर, if P divides Q minus 1, then only it has another subgroup, correct? Or another group. टू टाइप ऑफ हा, आणि डझंट असेल तर ते सायक्लिकच. डझंट असेल तर ते ऑलवेज सायक्लिक असणार. ओके ओके, हा बघा आता म्हणजे जसं निलेश सर विचारतात ना, पण आपण प्रत्येक म्हणजे ऍक्च्युली सगळ्यांनी हे थोडंसं डिस्कस केलं तरी बेटर आहे. कारण प्रत्येकाला बारीक बारीक गोष्ट जर कळत गेली तर काय अडचण येणार नाही, आणि तुम्हाला बेनिफिट त्याचा जास्त होणार आहे. हे लक्षात ठेवा, कारण थोडस बेनिफिट त्याचा जास्त होणार आहे. ओके, नेक्स्ट बघा आता. ओके, ऑर्डर ऑफ G इज इक्वल टू P square into Q, and P doesn't divide Q minus 1, and Q doesn't divide P square minus 1. ओके, आता बघा ऑर्डर ऑफ G इज इक्वल टू 45. 45 ला काय लिहू शकतो मी? 3 गुणिले 5 म्हणजे 3 चा स्क्वेअर इंटू 5. ओके, 3 doesn't divides 5 minus 1, and 5 doesn't divides 9 minus 1. G is abelian.
ओके, सध्या करंटली हा रिझल्ट थोडासा जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती खूप तर जास्त क्वेश्चन प्लीज पडले. सर जरा परत एकदा सांगा, माझा नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता. पी स्क्वेअर क्यूचं. त्याचं का पी स्क्वेअर इंटू क्यूचं का? हा हा हो सर. ओके ओके, जर ग्रुपची ऑर्डर पी स्क्वेअर इंटू क्यू असेल, पी स्क्वेअर इंटू क्यू असेल, पी स्क्वेअर इंटू क्यू असेल, पी डझंट डिवाइड क्यू मायनस वन, म्हणजे इथला जो प्राईम नंबर आहे त्यानं क्यू ला भाग नाही केला पाहिजे, आणि इथला जो क्यू आहे त्याने पी स्क्वेअर ला भाग नाही केला पाहिजे, पी स्क्वेअर मायनस वन ला. जर ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर जी काय असतो ॲबिलियन असतो, जी काय असतो ॲबिलियन असतो. आणि त्याच्यात एक बेस्ट एक्झाम्पल आहे जे नेटला पण विचारले, सेटला पण विचारले. ओके, ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू 45. 45 जर आलं तर पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक नंबरला आपण प्राईम नंबरच्या पॉवरच्या प्रॅक्टिस म्हणजे लिहू शकतो, प्राईम नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या याच्यामध्ये लिहू शकतो. मग 45 जर मी फोड केली तर 9 इंटू 5 होणार, 9 लाच मी 3 स्क्वेअर इंटू असं 5 लिहू शकतो. ह्या 3 न 5 वजा 1 ला भाग नाही केला पाहिजे. 3 डझन डिवाइड 5 मायनस 1, आणि इथला जो 5 आहे त्याने याला भाग नाही केला पाहिजे. 5 डझन डिवाइड 3 स्क्वेअर मायनस 1, 5 डझन डिवाइड 8, दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या तर जी काय असणार आहे ॲबिलियन असणार आहे, जी काय असणार आहे ॲबिलियन ग्रुप असणार. समजलं सर्वांना? येस सर. जी का ॲबिलियन आला. ओके, तर ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू, अजून एक एक्झाम्पल घेऊया, 99. 99 ला काय लिहू शकतो आपण, 3 स्क्वेअर इंटू 11. 11. 3 डझन डिवाइड्स 10, डायरेक्टली वा 3 डझन डिवाइड्स 10, 3 doesn't divides 10, and 11 doesn't divides 8. Both are satisfied. So this group is abelian. अबेलियन. ओके, abelian म्हणतोय आपण, सायक्लिक नाही abelian. ओके, हे लक्षात ठेवा. तर 99 ऑर्डरचा नेहमी ग्रुप काय असणार आहे, abelian असणार आहे. 45 ऑर्डरचा ग्रुप नेहमी काय असणार आहे, abelian असणार आहे. सर्वांना समजलं का हे? सर्वांना समजलं का? समजलं हो असेल सर. तर रेज युअर हँड्स क्विक. समजलं असेल तर रेज युअर हँड्स क्विक, फास्ट. लोकांना रेज युअर हँड्सचा प्रॉब्लेम येतो का? कारण काही लोकांना अजून माहित नाही वाटतं. तीन डॉट दिलेत ना, त्याच्या 3 डॉट दिले त्यावर क्लिक करायचं, आणि जे फर्स्ट आहे त्याच्यावर क्लिक केलं का ते रेज युअर हँड्स होतं. 3 डॉट वरती क्लिक करा, आणि जे पहिल्यांदा आहे त्याच्यावर क्लिक केलं का ते ओके. कोणाला काही डाऊट नाही याच्यामध्ये? ठीक आहे. आता मी एक क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर तुम्ही सांगा सर्वांनी. Which of the following group is abelian? Which of the following group is abelian? पहिला ऑप्शन आहे 55, दुसरा ऑप्शन आहे 125, तिसरा ऑप्शन आहे 25, चौथा ऑप्शन आहे 35. ओके, नेट मध्ये पडलेलं आहे, सांगा. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप इज abelian? 55, 125, 25, 35. 25. ओके, 25. कोणता आहे 25?
Yes, very good. Why 25? का बरं आहे 25? 25 का आहे? Prime squaring. 5 is prime. 5 square. 5 स्क्वेअर. Prime square will be 100 abelian. 5 square आहे ना? Okay. अजून कोणाचं काही answer आहे का? Different कोणाचं काही answer आहे का? हॅलो सर, हा. जी ऑर्डर ऑफ ग्रुप 35 ऑफ द सायक्लिक आलाय ना, एव्हरी सायक्लिक 35. Yes, very good. कोणी सांगितलं हे? मी सांगितले. Very good आहे. 35 चा जो ग्रुप आहे 35 ऑर्डरचा जो ग्रुप आहे 5 into 7 and 5 doesn't divide 6. So जी सायक्लिक जर सायक्लिक असेल तर तो अबिलियन असणार आहे. म्हणजे हा पण बरोबर आहे. What about 55? नेटला हा क्वेश्चन नॉन अबिलियन. 4.75 मार्काला पडला होता नेटला मल्टिपल करेक्ट मध्ये. एकापेक्षा जास्त आन्सर असू शकतात त्याच्यामध्ये. 55 is a abelian. नॉन अबिलियन. Why? नॉन अबिलियन. 5 divides 10. Yes, 5 into 11 होते. So 5 5 divides डज नॉट 10 होते. डिवाइड. त्यात दोन प्रकारचे ग्रुप असणार आहेत. एक Z55 आणि दुसरा नॉन अबिलियन ग्रुप असणार. Non-abelian. कोण आहे आपल्याला माहित नाही नॉन अबिलियन. 100% असणार. डिवाइड केलेले दोन असणार ना. तर हे Z55 एक असणार आहे नॉन अबिलियन. तर हे नाही आहे. आता 125 राहिले. कसं करायचं 125 वाला? तर ग्रुपची ऑर्डर पी क्यूब असेल तर ग्रुप सायक्लिक असतो देन अबेलियन. पी क्यूब पी असेल तर क्यूब असेल तर हा सायक्लिक असतो हेन्स अबेलियन. सायक्लिक असतो पी क्यूब ऑर्डरचा ग्रुप. T squareचा आहे ते. पी क्यूब म्हणजे 8 ऑर्डरचा पण 2चा क्यूब पण 8 असतो ना. त्यामुळं 8 बद्दल आपल्याला एक माहिती आहे की क्यूवेट नॉन अबिलियन ग्रुप आहे ना क्यूवेट. म्हणजे पी क्यूब मध्ये नॉन अबिलियन ग्रुप असणार आहे. बरोबर आहे का? 2चा क्यूब म्हणजे 8 आलं. 2चा क्यूब म्हणजे 8 हो. आलं. त्याच्यामध्ये नॉन अबिलियन ग्रुप आहे क्यूब मध्ये. मग हा पण 5चा क्यूब आहे ना. आपण 5चा क्यूब आहे. Yes. त्याच्यामध्ये पण नॉन अबिलियन ग्रुप असणार. It is non-abelian group. हा. Non-abelian Yes, 125 नॉन because अबिलियन one एक्झिस्ट होणार. म्हणजे हे आन्सर येणार नाही. म्हणजे हे दोन आन्सर असणार आहे. ओके. समजलं सर्वांना? सर्वांना समजले? येस सर समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पुढचं मग तुम्ही आन्सर सांगायचं. या टाइपचा अजून एक क्वेश्चन पडला होता. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप इज अबिलियन? मी फक्त ऑर्डर सांगतो, तुम्ही सांगायचं अबिलियन आहे का नाही. Which of the following group is abelian? D 49 पण आहे. 49. Okay. 99 abelian. C is abelian. 16 abelian. हा पण abelian आहे. Yes, 99 is abelian. 99 abelian आहे. ओके. 77 is also abelian. काय काय? 77 also abelian. 77 पण abelian आहे. Yes. Okay. All are abelian.
अजून कोणाला काही डिफरंट आन्सर आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये अजून कोणाला डिफरंट काय आन्सर आहे का? तर बघा 99 आपण मगाशी बघितलं होतं ॲबिलियन आहे. 77 तर किती 7 इंटू 11 झालं. 7 डझन डिवाइड्स 10 ॲबिलियन. आणि 16 जो आहे ते 2 ची पॉवर किंवा 4 ची पॉवर 2 आहे आणि 4 नॉट अ प्राईम नंबर. 4 चा स्क्वेअर 4 हा प्राईम नंबर नाही, सो हे येणार नाही. त्यामध्ये नॉन ॲबिलियन ग्रुप एक्झिस्ट होतोय. हे जर काही पी स्क्वेअर होतं. ठीक आहे. एक लास्ट देतो अजून, तुम्ही सांगा विचार करू. 60 वर अबेलियन. ॲबिलियन. स्टीव्हनीचं प्राईम नंबर. त्रिवणीचे प्राईम नंबर. एवढं सगळं शिकल्यानंतर प्राईम ऑर्डरचा ग्रुप नेहमी सायक्लिक असतो, सायक्लिक असेल तर ॲबिलियन असतो, हे आपल्याला आठवलंच पाहिजे. ठीक आहे. फर्स्ट माइलस्टोन ऑफ ग्रुप थिअरी. लॅग्रेंजियन थिअरम. ओके. फर्स्ट माइलस्टोन ऑफ ग्रुप थिअरी. माइलस्टोन का म्हणलंय, त्याचं काय बेनिफिट आहे, पुढे जाऊन काय होणार आहे आपण बघूया. थोडस मी काय कन्सेप्ट सांगतो, ते लक्ष द्या. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ते, सर्वांना थोडस झालेल्या गोष्टी. ओके. कोण सांगेल का मला पहिल्यांदा थेरम काय आहे, लॅग्रेंजियन थिअरम? जी जर फायनाईट ग्रुप असेल आणि एच हे एनी सबग्रुप ऑफ जी, देन ऑर्डर ऑफ एच डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. येस, व्हेरी गुड. त्याच्यामध्ये कंडिशन एच लेस दॅन पाहिजे जी पेक्षा. येस, ओके, व्हेरी गुड. खूप छान सांगितले. जी बी अ फायनाईट ॲबिलियन ग्रुप, हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. फायनाईट ॲबिलियन ग्रुप and H is a subgroup of G, then order of H divides order of G. ओके. काय सांगतोय थिअरम, काय सांगतोय, जर G हा फायनाईट ग्रुप, ओके, आणि लॅग्रेंजियन थिअरम हा फायनाईट ग्रुप साठीच आहे. लॅग्रेंजियन थिअरम हा फायनाईट ग्रुप साठीच आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं पहिलं वाक्य की जी फायनाईट ग्रुप पाहिजे. का फायनाईट पाहिजे? कारण आपण ऑर्डर बद्दल बोलतोय, डिवाइड झालं पाहिजे. मग इन्फिनिटी थोडी डिवाइड होणार आहे. आता इन्फिनिटी मध्ये पण प्रकार आहेत, आपण ते रिअल मध्ये बघणार आहे. आपल्याला फक्त एकच इन्फिनिटी माहिती आहे, कोणती? इन्फिनिटी. इन्फिनिटी मध्ये पण लहान मोठं वगैरे असते. आलिफ नॉट आहे, कंटिन्यम आहे. इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी ते सिम्बॉल आहे. आपल्याकडे हा सिम्बॉल आहे, पण आपल्याकडे अलिफ नॉट, कंटिन्यम हे नंबर आहेत इन्फिनिटी मध्ये. ठीक आहे. ते आपण बघणार, रिअल मध्ये बघूया आपण ते बघ. ठीक आहे. तर इथं काय सांगितलं, फायनाईट ग्रुप असेल आणि जर सबग्रुप असेल, हा सबग्रुप असेल तर त्या सबग्रुपच्या ऑर्डरनं ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड झाला पाहिजे. ऍक्च्युली याचा आपल्याला जास्त उपयोग नाही, पण ह्याच्या कॉन्व्हर्सनं किती उपयोग आहे बघा. जर ऑर्डर ऑफ एच डझन डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी, तुम्हाला माहित आहे लॉजिक मध्ये जर पी इम्प्लाइज क्यू असेल, नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी असतं, बरोबर आहे का? जर हे असेल तर हे असतं आणि हे नसेल तर हे नसतं. करेक्ट. जर ऑर्डर ऑफ एच डझन डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी असेल, एच डझन डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी असेल,
ऑर्डर ऑफ एच डझन डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी असेल, ऑर्डर ऑफ एच डझन डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी असेल, then G does not have a subgroup of order H. H ऑर्डरचा सबग्रुप नाही. आता तुम्हाला मी त्यासाठी एक मुद्दाम एक्झाम्पल देतो. 10 ऑर्डरचा ग्रुप आहे. ग्रुपची ऑर्डर किती आहे? 10. मला सांगा 3 नी 10 ला भाग जातो का? नाही 3 नी 10 ला भाग नाही जातो जात. ना. म्हणजे 10 ऑर्डरच्या ग्रुपकडे 3 ऑर्डरचा ग्रुप असेल का? 10 ऑर्डरच्या ग्रुपकडे 3 ऑर्डरचा ग्रुप असेल का? नाही. येस, ऑब्विसली नसणार, नाही. कारण डिवाइड नाही होत नाही. जर बघा सबग्रुप असेल तर डिवाइड होणार आहे, आणि डिवाइडच नाही झालं तर सबग्रुप पण नाही. सबग्रुप असेल तर डिवाइड होणार आहे, आणि डिवाइडच नाही झालं तर सबग्रुप पण नाही. मग मला तुम्ही सांगा 10 ऑर्डरच्या ग्रुपकडे 4 ऑर्डरचे सबग्रुप असतील का? नाही 10 ऑर्डरच्या ग्रुपकडे 5 ऑर्डरचे सबग्रुप असतील का? हो नाही. नाही, माहित नाही हो आपल्याला. माहित नाही. आता हो नंतर आपण म्हणणार आहे, बरोबर आहे. तुम्ही जे हो म्हणले त्यांना पुढच्या गोष्टी काय माहित असतील. पण 5 ऑर्डरना डिवाइड होते ना. डिवाइड झाले तर आपल्याला माहित नाही काय. आता जे होय म्हणले त्यांनी पण थोडस, तर हे सगळ्यात महत्वाचं, हो म्हणणं पण डेंजर आहे आता इथून पुढं. 10 ऑर्डरच्या ग्रुपकडे 5 ऑर्डरचा सबग्रुप असेल का? तर आता आपल्याकडे आत्ताच्या स्टेजला आपल्याकडे काही आन्सर नाही. सर काही आन्सर नाही कसं काय म्हणते तुम्ही? मी अजून रिपीट सांगतोय, लॅग्रेंज थेरम काय बघा नीट आहे का? जर जी फायनाईट ग्रुप असेल, H हा G चा सबग्रुप आहे, तर ऑर्डर ऑफ सबग्रुप डिवाइड्स ऑर्डर ऑफ ग्रुप. जर सबग्रुप आहे तर डिवाइड होणार. याचा अर्थ असा अजिबात नाही की डिवाइड होतंय म्हणजे सबग्रुप आहे. काय सांगितलं मी? डिवाइड होतोय याचा अर्थ त्या ग्रुपकडे त्या ऑर्डरचा सबग्रुप असेल असं अजिबात नाही. म्हणजेच 5 नी 10 ला भाग जात असेल तर 10 ऑर्डरच्या ग्रुपकडे 5 ऑर्डरचा ग्रुप आहे का नाही आपल्याला माहित नाही. म्हणजे समजा 12 ऑर्डर आहे ग्रुपची. ग्रुपची ऑर्डर किती आहे? 12. 12 6 नी भाग जातो. तर 12 ऑर्डरच्या ग्रुपकडे 6 ऑर्डरचा ग्रुप असेल असं नाही. आणि आपल्याला माहित आहे पुढे जाऊन आपण बघणार आहे. 12 ऑर्डरचा एक ग्रुप येणार आहे A4. त्याच्याकडे 6 ऑर्डरचा ग्रुपच नाही. 6 ऑर्डरचा ग्रुपच नाही. म्हणजे डिवाइड होतोय याचा अर्थ ग्रुप असेल असं नाही. समजलं का सर्वांना? लाग्रांजच्या थेरम पेक्षा त्याचे कॉन्व्हर्स खूप महत्वाचं आहे. तर मला तुम्ही सांगा 6 ऑर्डरच्या ग्रुपकडे तुम्ही काय काय सांगू शकता ह्या लाग्रांजच्या थेरम वरनं? काय काय सांगू शकता? बोला. दोन ग्रुप नाही काय काय सर? 4 दोन डिवाइड्स ऑर्डर करत नाही ना. येस येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 6 ऑर्डरच्या ग्रुपकडे आपण शुअरली सांगू शकतो, शुअरली सांगू शकतो की ह्या ग्रुपकडे 4 ऑर्डरचा सबग्रुप 100% नाही, 4 किंवा 5 ऑर्डरचा सबग्रुप 100% त्या ग्रुपकडे नाही, असं आपण शुअरली सांगू शकतो. 6 ऑर्डरच्या ग्रुपकडे 4 ऑर्डरचा आणि 5 ऑर्डरचा सबग्रुप 100%च नाही. मग सर थेरम काय सांगतोय की खूप थेरम मोठा तुम्ही जर लिहिले असेल फर्स्ट मायलस्टोन ऑफ ग्रुप थेरी.
थेरम एवढं सांगतोय, सबग्रुप आहे तर डिवाइड झालं पाहिजे, बस. सबग्रुप आहे तर डिवाइड झालं पाहिजे, एवढं सांगतोय. जर सबग्रुप असेल तर त्या सबग्रुपच्या ऑर्डरनं ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड झालं पाहिजे, एवढं सांग. ठीक आहे. पुढचं बघा. ऑर्डर ऑफ ए डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. कसं काय आहे हे? तर ऑर्डर ऑफ ए आपण काय बघितलं होतं, ए कुठला पण ग्रुपचा एलिमेंट असेल तर ऑर्डर ऑफ ए जेवढे आहेत तेवढे काय करतो, ए एलिमेंट तयार करतो ना. जेवढी काय ए ची ऑर्डर आहे तेवढे ए एलिमेंट तयार करतो, बरोबर आहे? चुकीचं आहे बाळांनो. जी मधला कुठलाही एक एलिमेंट आहे, तर जी मधला एक ए हा एक एलिमेंट असेल तर तो काय करतो, जेवढी त्याची ऑर्डर आहे तेवढ्या ऑर्डरचा सबग्रुप तयार करतो का नाही बाळांनो? येस ऑर नो? येस येस. येस सर. मग जर सबग्रुप तयार करत असेल तर जनरेटेड बाय ए असणार ना तो सबग्रुप. जनरेटेड बाय ए सबग्रुप असणार. आणि तर जो सबग्रुप असेल तर त्यानं ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड केलं पाहिजे. सबग्रुप असेल तर ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड केलं पाहिजे. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं बघा, मी काय सांगितलं, ए हा जी चा एलिमेंट आहे. मग जनरेट काय जी एलिमेंट करेल, जी एलिमेंट काय जनरेट करेल तो एक सायक्लिक सबग्रुप असणार. करेक्ट. जनरेटेड बाय म्हणजे सायक्लिक सबग्रुप असणार. आपण काल बघितलं होतं, तयारच करतोय ना, त्यामुळे सायक्लिक सबग्रुप असणार. सायक्लिक सबग्रुप असेल तर तो सबग्रुप तर आहेच की. सबग्रुप असेल तर ह्याची जेवढी ऑर्डर आहे ती ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड करणार, जेवढी याची ऑर्डर ती ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड करणार. सो ऑर्डर ऑफ अन एलिमेंट्स डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी. समजलं का हे? येस. किती लोकांना समजले? रेज वर हँड क्विक क्विक. थोडं जरा फास्ट मध्ये करा, ज्यांना जरा समजले. अजून खूप लोकांना समजलं नाही का? ठीक आहे, नेक्स्ट. आता बघा, थोडस आधी सांगतो, परत मी लिहिलेलं ते. ऍक्च्युली काय झालं की लॅग्रांज खूप खूप मोठी म्हणजे ग्रुप थिअरीसाठी काम केलं. त्यानंतर अजून एक सायंटिस्ट आले, त्यांनी त्याच्यावरती काम केलं. ऍक्च्युली लॅग्रांजन थिअरमचं इनव्हर्स ट्रू नाही. ट्रू नाही म्हणजे काय, जर डिवाइड होत असेल तर सबग्रुप असेल असं नाही. डिवाइड होतं याचा अर्थ सबग्रुप असेल असं नाही. म्हणजेच डिवाइड होतंय म्हणजे सबग्रुप असेल असं अजिबात नाही. सबग्रुप असू पण शकतो, नसू पण शकतो. तर लॅग्रांजने खूप छान थेरम मांडला, त्याच्यावरती काम बरंच झालं. त्यानंतर एक कॉची नावाचे सायंटिस्ट आले. कॉची नावाचे एक सायंटिस्ट आले आणि त्यांनी काय सांगितलं, जर पी, आता कॉची सांगतो. कॉची, ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, समजा ए हा जी चा एलिमेंट आहे, ग्रुप जी चा एलिमेंट आहे, आणि ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू समजा प्राइम पी. ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू प्राइम पी.
ऑर्डर ऑफ जी इज इक्वल हा क्वेश्चन काय सांगितलं जर पी प्राईम नंबर असेल पी प्राईम नंबर असेल पी प्राईम नंबर असेल पी प्राईम नंबर असेल आणि पी डिवाइड्स ऑर्डर ऑफ जी त्या प्राईम नंबरला जर ग्रुपच्या ऑर्डरला डिवाइड झालं तर त्या जी कडे पी ऑर्डरचा एलिमेंट असतो पी ऑर्डरचा एलिमेंट असतो पी ऑर्डरचा एलिमेंट असतो काय सांगितलं क्वेश्चन ना सर इन जनरल लॅग्रेंज थिअरम तर ट्रू नाही पण क्वेश्चन काय सांगितलं डिवाइड झालं तर सबग्रुप असेल असं नाही अजिबात नाही डिवाइड झालं तर सबग्रुप असेल असं आपण अजिबात म्हणत नाही पण क्वेश्चन काय म्हणला जर प्राईम नंबर असेल आणि त्याने डिवाइड होत असेल प्राईम नंबर आहे त्याने डिवाइड होत असेल तर त्या ऑर्डरचा एलिमेंट असणार सर एलिमेंट का म्हणला सबग्रुप का म्हणला नाही मग मला सांगा पी ऑर्डरचा एलिमेंट आहे तर पीची ऑर्डर किती असणार आहे पी ऑर्डरचा सॉरी पी ऑर्डरचा एक एलिमेंट आहे समजा तो एलिमेंट जो आहे त्याला मी नाव देतो काय की ए नाव देतो तर ए ची ऑर्डर किती झाली पी ए पी पी येस पी म्हणजे जी कडे काय असणार आहे की त्या ऑर्डरचा एलिमेंट असणार समजा जो एलिमेंट आहे पी ऑर्डरचा त्याची ऑर्डर पण काय असणार पी असणार ना जनरेटेड बाय ए ह्याच्यावर एक सबग्रुप तयार होईल ऍक्च्युली पुढे जाऊन ते सबग्रुपच म्हणले काय ग्रुप मध्ये सबग्रुपच दिले डायरेक्ट जर पी प्राईम नंबर आहे आणि प्राईम न डिवाइड झालं ऑर्डर ऑफ जीला डिवाइड झालं तर त्या ऑर्डरचा एक ऍटलिस्ट पी ऑर्डरचा एलिमेंट असेल किंवा सबग्रुप असेल पी ऑर्डरचा एलिमेंट असेल किंवा सबग्रुप असेल मला तुम्ही सांगा आता मागाशी कोणतं सांगितलं खूप छान जेड 10 कडे 5 ऑर्डरचा सबग्रुप आहे का किंवा एलिमेंट आहे का 5 ऑर्डरचा येस 2 येस व्हेरी गुड मग मला तुम्ही सांगा 35 ऑर्डरच्या ग्रुपकडे 7 ऑर्डरचा एलिमेंट असेल का येस 35 ऑर्डरच्या ग्रुपकडे 7 ऑर्डरचा एलिमेंट असेल किंवा सबग्रुप असेल का येस का बस सर 5 ओके कारण प्राईम नंबर आहे ना तो प्राईम असेल तर त्या ऑर्डरचा एलिमेंट असणार आहे सबग्रुप तर असणार 100% पण एलिमेंट पण आहे 55 नंबरच्या ग्रुपकडे 11 ऑर्डरचा एलिमेंट असेल का येस असणार. लोकांना समजलं काय सांगितले किती लोकांना समजले रेज युअर हँड्स क्विक थोडस क्विक मध्ये सांगा क्विक मध्ये आम्ही थोडंसं आर्टिकल चालू करणार आहे ऍक्च्युली हे खूप लास्टच आर्टिकल आहे तुम्ही ते जाता लाग्रेंजने सांगितले क्वाच सांगितलं तर पुढच्या सायंटिस्टचं नाव सांगणं गरजेचं आहे आणि त्यांचं नाव खूप लोकांना माहित आहे खूप फेमस नाव आहे कोणतं नाव आहे माहिती आहे कोणाला द फेमस सायलो का येस व्हेरी गुड हॅलो येस हा 1 मिनिट जरे सर हा मग इथं जे आपण आता बघितलं ना काय म्हणलं आपण इफ ऑर्डर ऑफ जी इज प्राईम पी डिवाइड ऑर्डर ऑफ जी देन जी हॅज अ पी ऑर्डर एलिमेंट ऑर सबग्रुप करेक्ट येस मग तो सबग्रुप तो इटसेल्फच होईल मला वाटतं काय काय प्रॉपर तर होणार नाही काय काय जर जी हॅज पी ऑर्डर म्हणजे ऑर्डर ऑफ एलिमेंट ऑर्डर इज पी हे म्हणलं तुम्ही नाही मला तुमचा आवाज परत काय काय हा मी listen data order of G is P, that is prime number. And if P divides order of G, correct? हा मग आपण काय म्हणलं की त्या G कडे P ऑर्डरचा एलिमेंट असतो किंवा सबग्रुप असतो. येस येस व्हेरी गुड हा पण मग मला काय म्हणायचंय मग तो स्वतःच असेल ना कारण की त्याचे फॅक्टर तर नसणारच आहेत. कुठे
जीला सबग्रुप म्हणजे तो स्वतःच असते मॉडचं सबग्रुप, प्रॉपर तर मिळणारच नाही ना त्याचं सबग्रुप. जी जी जीची ऑर्डर काही असू शकते ना. समजा आता मी तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल समजा जीची ऑर्डर 200 आहे, त्या 2 ला 5 ने डिवाइड होते, तर त्या 200 ऑर्डरच्या ग्रुपकडे 5 ऑर्डरचा एलिमेंट आहे. सबग्रुप तर आहेच, पण एलिमेंट पण आहे. मी अजून थोडं सांगू शकतो की 2 ऑर्डरचा पण 100% याच्याकडे सबग्रुप आहे, एलिमेंट आहे. तर 2 पण याला डिवाइड होते. याचा अजून एक्झाम्पल घ्या तुम्ही करायची. मला सांगा. ओके ओके, मला वाटलं जी ची ऑर्डर प्राईम नंबर आहे असं वाटलं. नाही नाही, जीची प्राईम नाही बोललो आपण, जीची ऑर्डर काही असेल. हा, ओके ओके, समजलं मला. हा, समजा इथं 3 म्हणजे किती घेऊया? 84 ऑर्डरचा ग्रुप आहे. 3 याला भाग जातो का? जातो. तर ह्या ग्रुपकडे 100% 3 ऑर्डरचा एलिमेंट असणार आहे. 5 ने 120 ला भाग जातो, तर 120 ऑर्डरच्या ग्रुपकडे 5 ऑर्डरचा 100% काय असणार आहे? एलिमेंट असणार आहे. पण तेच मी तुम्हाला 84 ऑर्डरच्या ग्रुपमध्ये 4 ऑर्डरचं सांगू शकतो का? एलिमेंट आहे किंवा सब ग्रुप आहे सांगू शकतो का? 4 ऑर्डरचा किंवा सिंपल मी विचारतो, 20 ऑर्डरच्या ग्रुपमध्ये नाही. 4 ऑर्डरचा सब ग्रुप आहे का नाही सांगू शकतो का आपण? 20 ऑर्डरच्या ग्रुपमध्ये 4 ऑर्डरचा सब ग्रुप आहे का सांगू शकतो का? नाही, कारण 4 हा प्राईम नाही आहे. येस, प्राईम नाही. बरोबर आहे, व्हेरी गुड. अजून कोणाच काय मत? अजून कोणाच काय मत? येईल ना, जर आपण 5 नाही घेतला तर 5 येऊ शकतो ना. असतं तर 100% आहे त्याच्याकडे. 20 ला 5 प्राईम आहे, त्यामुळे 20 तर 5 ऑर्डरचा 100% आहे. नाही, पण त्यामध्ये 4 एलिमेंट येतील ना, 5, 10, 16, 20. काय सर? म्हणजे ऑर्डरचा त्याची फोर्स होईल ना. हा, पण 4 ऑर्डर बरं आहे की, पण 4 ऑर्डरचा सबग्रुप आहे का नाही कसं ओळखायचं? हे थोडस अवघड आहे ना. तुम्हाला मी ह्याच्यामध्ये जर विचारलं 20 ऑर्डरच्या, आता बघा सिंपल विचारतो एकदम, 20 ऑर्डरच्या ग्रुपकडे 2 ऑर्डरचा एलिमेंट आहे का? येस ऑर नो? 20 ऑर्डरच्या आहे. ग्रुपकडे 2 ऑर्डरचा एलिमेंट आहे आहे. का? 5 ऑर्डरचा आहे का? येस. आहे. पण तुम्हाला मी तेच 4 Yes. बद्दल तुम्ही 4 बद्दल बोलू शकताय का? नाही नाही का बोलू शकत नाही कारण की आपण 4 4 प्राईमच बद्दल? नाही. 4 प्राईमच नाही बिकॉज ना. 4 इज नॉट अ प्राईम. प्राईम ओके. नाही आहे 4. येस. समजलं काय प्रॉब्लेम होतो, समजलं का? येस. हो. ओके. हीच गोष्ट सायलोने पकडली. सायलो म्हणले की 2च चेक करू नका, त्याच्या पॉवरचं पण चेक करा. P divides order of G. P raised to alpha divides order of G. P raised to alpha plus 1 does not divide order of G. Then G has an subgroup of order P raised to alpha. काय नाही कळालं, आहे का नाही? सायलो काय सांगतो भावांनो, सायलो म्हणजे 3 थिरम आहे. त्यातला पहिला थिरम आहे, जर 2 ची पॉवर, समजा इथे 20 ला मी काय लिहिणार, 2 ची पॉवर 2 म्हणजे 5 लिहिणार ना. तर त्याच्याकडे 20 ऑर्डरच्या ग्रुपकडे 2 ऑर्डरचा, 4 ऑर्डरचा आणि 5 ऑर्डरचा, ह्या ऑर्डरचे 100% सबग्रुप असणार आहेत. 2 ऑर्डरचा, 4 ऑर्डरचा आणि 6 ऑर्डरचा 100% सबग्रुप असणार आहे. सर कसे काय? तर 2 आणि 5 तर प्राईम सांगितलं, आणि पी स्क्वेअर तर डायरेक्टच असतं अपिलियन. सर्वांना समजलं काय? परत एकदा सांगा सर. हम्म. सायलो उद्याच बघायचं का जरे सर, जास्त होईल, कारण की पहिल्याच स्टार्टिंगला सायलो उद्या स्टार्ट करतो. एंडिंगला हेच ते सांगणार होतो. सिंपल लक्षात ठेवा, उद्याच घेऊ सायलो, उद्याच घेऊ, जास्त हेक्टिक नको व्हायला. सायलो पूर्ण आपला उद्या सायलो, फक्त सायलोचं पण बेसिक होणार आहे. सायलो आपला अजून पुढे आहे, अजून भरपूर आपलं, हे आपली सुरुवात आहे. फक्त आता कसं की लॅग्रेंज सांगितल्यानंतर
लॅग्रेंजचा इन्व्हर्स ट्रू नाही, पण त्याच्यामुळे कॉची ट्रू झालं, कॉचीमुळे. पण ते प्राईम पाहिजे. त्या पुढे अजून काही गोष्टी येत्या. त्यानंतर सायलोवाला म्हणजे जे लॅग्रेंजनं काम केलं ना ते सायलोने पूर्णपणे पुसून टाकलं. सायलो खूप मोठी गोष्ट आहे. सायलो जी ग्रुप थेअरी मध्ये केलं ते खूप मोठं काम आहे सायलोचं. आणि ऍक्च्युली तर काही लोकांना माहित असेल की ग्रुप थिअरी जे आपला जो कन्सेप्ट आहे जे आपण बघतोय ऍक्च्युली लोकांना माहित असेल याच्याबद्दल बरेच लोकांना. तरी मी सांगतो, जी ग्रुप थिअरी आहे आपली ती मोस्टली जो ऍबल नावाचा सायंटिस्ट होता, आपण जे ऍबल ग्रुप मध्ये म्हणतो ना, ऍबल नावाचा सायंटिस्ट. आणि थोडस ग्रुप थिअरी मध्ये नॉर्मल मध्ये वगैरे अजून एखादं काम आहे. अं, आपली कुठली थिअरी होती, गॅलवा. ओके, तो गॅलवाचं थोडस काम आहे अजून नॉर्मल मध्ये वगैरे. तर त्या दोघांनी ग्रुप थिअरी मध्ये खूप मोठं काम केलं होतं. खूप मोठं काम केलं होतं ऍबेल आणि गॅलवानं. तर ऍक्च्युली ऍपलनं जे ऍबेलियन त्याच्यामध्ये तो ऍबेलियन जो आपला सायंटिस्ट आहे तो त्यांच्या भावंडामध्ये 11 भावंड होते त्याला. त्याच्यामध्ये तो सगळ्यात मोठा तोच होता. तो त्याला जॉब करणं खूप गरजेचं होतं आणि घरची परिस्थिती हालाकीची होती. तर ऍबेलने इतकं खूप मोठं काम केलं ऍक्च्युली बघायला गेलं तर. आपलं ग्रुप थिअरीमध्ये खूप मोठं काम आहे. ऍबिलियन ग्रुप वगैरे त्यांच्या नावामुळे आपल्याला ऍबिलियन ग्रुप वगैरे दिले. तर 11 बहीण भावंडांचं वगैरे त्यांना ते करणं थोडस त्यांना अवघड गोष्टी झाल्या. पण पुढे जाऊन त्यांनी खूप मोठे म्हणजे मॅथ्सचे क्वेश्चन वगैरे चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केले. आणि त्यांना एक त्यांची इच्छा होती कुठे चांगला जॉब भेटावा. त्यांना जॉबची म्हणजे खूप चांगली संधी मिळाली होती. खूप चांगली संधी झाली होती. पण ऍक्च्युली थोडंसं तिथं त्यांना प्रॉब्लेम आले. म्हणजे प्रॉब्लेम झाले की आता एक त्यांचं कोणते होतं नाव, कोणाला माहितीये का अबेल प्राइज म्हणून एक असतं, माहिती कोणाला? कोणाला माहिती आहे अबेल प्राइज असतं? येस सर. कोणत्या फील्ड मध्ये दिलं जातं अबेल प्राइज? बस मॅथच्या लोकांना नोबल देत नाही. मॅथच्या लोकांना नोबल देत नाही. पण मॅथ्स मधलं नोबल मानलं जाणारं म्हणजे जे मेडल आहे ते ॲबेल आहे. मॅथमॅटिक्स मध्ये ॲबेल आहे. तर हे जे ॲबेल आहे ना, हे जे ॲबेल आहे ऍक्च्युली ऍट द एंड मोमेंटला ज्यावेळेस म्हणजे ते मरण पावले तर म्हणतात की त्यांना ऍक्च्युली भूकमारीमध्ये मेले होते. इतकी म्हणजे गरीब परिस्थिती त्यांची होती. पण त्यांनी मॅथ्स मध्ये खूप मोठं काम केलं ऍक्च्युली. मॅथ्स मध्ये खूप मोठं काम केलं म्हणजे